नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी गौरव स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ह्याच्यामध्ये असलेले जे मूळ डिफरन्सेस आहेत, ह्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ बघा थोडा लांब होऊ शकतो कारण की मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एकदा तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिला तर तुम्हाला परत ह्याबद्दलचे कुठलाही प्रश्न किंवा डाऊट मनात राहणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, शांततेने पहा, वेळ वेळ काढून पहा. चला तर मग सुरू करूया. बघा, कुठली गोष्ट शिकण्याच्या आधी आपल्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे. ते म्हणजे आपण जी सुद्धा गोष्ट शिकत आहोत, शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याची गरज काय? ते का बरं महत्वाचं आहे? हे डोक्यात क्लिअर असलं म्हणजे आपण बरोबर अभ्यासाच्या वेळेस त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. त्याच्यावर किती लक्ष द्यायचं, त्याचे किती रिव्हिजन्स करायचे हे सुद्धा आपण ठरवू शकतो. ठीक आहे. तर बघा, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मधला फरक समजून घेण्यामागची गरज अशी आहे. पहिली गरज म्हणजे तुम्हाला हा जर फरक समजला तर तुम्ही युकॅरियोटिक सेलचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. युकॅरियोटिक सेलचा अभ्यास करू शकता. तुम्ही म्हणसाल सर, युकॅरियोटिक सेलचा अभ्यासच का करायचा? बघा, युकॅरियोटिक सेल म्हणजे हे असे सेल आहेत ह्याच्यापासून बनलेले आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बनलेले आहेत म्हणजे आपण किंवा मग इतर प्राणी, बहुतांश प्राणी हे युकॅरियोटिक सेल पासून बनले आहेत. ह्या सर्वांचा अभ्यास करतो म्हटलं तर मग सर्वात महत्वाचं म्हणजे काय? त्याच्या सेल बद्दल माहिती. त्याच्या सेल बद्दल माहिती असली तरच तुम्ही काय त्याच्या बॉडीचं जे आहे, जो सुद्धा ॲनिमल आहे त्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर समजून घेऊ शकता. कुठल्याही ॲनिमलच्या बॉडीचं स्ट्रक्चरचा अभ्यास करणे त्यालाच ॲनाटॉमी म्हणतात. म्हणजेच ॲनाटॉमीचा अभ्यास करणे असले म्हणजे सर्वात आधी काय क्लिअर पाहिजे? सेल पासूनच तर सुरुवात पाहिजे. बघा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कारण काय? तर आपण बॉडीचे जे फंक्शन्स आहेत किंवा बॉडीचं जे वर्किंग आहे ह्याच्याबद्दल जर अभ्यास करतो म्हटलं तर सर्वात आधी सेलच येते. सेलचे फंक्शन डिटरमाइन करतात की ह्युमन बॉडी किंवा कुठल्या ॲनिमलची बॉडी कशा पद्धतीनं फंक्शन करेल. ठीक आहे. कुठल्याही प्राण्याचे बॉडीचे फंक्शन्स किंवा वर्किंगचा अभ्यास करणे म्हणजेच त्याची फिजिओलॉजी शिकणे आहे. ठीक आहे. बघा, जिनोमिक्स. जिनोमिक्स म्हणजेच बॉडीमध्ये असलेले जे जीन्स आहेत, प्रत्येक पेशीमध्ये असलेले जीन्स ह्याचा अभ्यास करतो म्हटलं तर सर्वात आधी सेल माहीत पाहिजे. सेल माहीत असलं तर जीन्स कुठे आहेत समजते. जीन्स समजले म्हणजेच आपल्याला काय समजू शकते की आपण ह्युमन म्हणा किंवा वेगळे ॲनिमल म्हणा, ह्याच्यामध्ये इव्होल्युशनरी काय फरक किंवा काय साम्य, किंवा ह्युमन मध्ये जे जीन्स आहेत हे कुठला जीन कशासाठी कामात येतो, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता यायला पाहिजे. म्हणून सर्वात आधी सेल शिकणं महत्वाचं आहे. नंतर प्रोटिओमिक्स सुद्धा झालं. जीन माहीत असले तर त्याच्यापासून जे आपण प्रोटीन बनवतो, शेवटी जीनच कोड करते प्रोटीन साठी. ठीक आहे. जीन्स कोड करतात प्रोटीन बनण्यासाठी. तर प्रोटीन विविध कामांसाठी आपल्या बॉडीमध्ये वापरल्या जातात. प्रोटीन्स, तर प्रोटीनच सर्व कामासाठी वापरले जात असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी सेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी आणि ग्रोथ ह्युमन बॉडीची किंवा कुठल्या ॲनिमलची. डेव्हलपमेंट म्हणजे बघा, हे इरेज करतो. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जी झायगोटची डेव्हलपमेंट होते, फिटस डेव्हलपमेंट, ह्या ह्या फरक किंवा हे जे बदल होत जाणे, ही वाढ होते, याला म्हणतात डेव्हलपमेंट. याचे सद्दी शब्द आहे डेव्हलपमेंट. नंतर एकदा बाळाचा जन्म झाला, बर्थ नंतर होते त्याची ग्रोथ. जे शब्दाचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो. नंतर जे डिसीजेस आहेत विविध, या डिसीजेसला अभ्यास करता यावा. जेनेटिक डिसीजेस कुठले किंवा
कुठला पॅथोजन साठी कुठला प्रकारचा जीन जो आहे हा प्रोटीन बनवू शकतो. ठीक आहे, हे याचा सुद्धा अभ्यास करता यायला पाहिजे, म्हणून आपल्याला सेल शिकणं गरजेचं आहे. समजलं? तर मग सेल शिकणं का महत्वाचं आहे? सेल शिकण्यासाठीच आपल्याला प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक मधला फरक माहीत असणे गरजेचं आहे. ठीक आहे, चला सुरू करू. बघा, मूळ गोष्ट म्हणजे अशी की सेलचं जे डिव्हिजन आहे, सेलचं आपण डिव्हिजन केलेलं आहे. कशाच्या बेसिसवर? तर त्यांच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक सेल हे एका प्रकारचे सेल आहेत. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे हे जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये असतात, हे ऑर्गॅनिझम्स प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे पृथ्वीवर सर्वात आधी जे सेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले ते कुठले नव्हते? ते होते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ठीक, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ह्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून इव्होल्युशन होत होत मग कुठं युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बनले. ठीक आहे, ह्याचं इव्होल्युशन झाल्यानंतर ह्या दोन गोष्टी मधला जो फरक आहे, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला, ह्याचा फरक ऑर्गॅनिझम्स मध्ये जाणवतो. जे विविध ऑर्गॅनिझम्स आहेत ह्याच्यामध्ये मूळ फरक ह्या सेलच्या स्ट्रक्चर मुळे झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या ऑर्गॅनिझम्सचे दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ऑर्गॅनिझम्सचे डिव्हिजन होते सेलच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर. काहीच कठीण नाही, एकदम सोपं आहे. तुम्ही पहा, फक्त एकदम साध्या भाषेत सांगतो. बघा, प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचे आपण फीचर्स बघू एक एक करून. पहिला फीचर आहे की प्रोकॅरियोटिक सेल हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बनवतात. म्हणजे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतात. ठीक आहे, असं गरजेचं नाही की प्रत्येक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रोकॅरियोटिक सेलच असेल, पण बहुतांश युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रोकॅरियोटिक सेल असते. पण काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे युकॅरियोटिक सेल पासून सुद्धा बनलेले असतात. त्याच्यामुळे प्रोकॅरियोटिक सेलचं फीचर काय झालं की हे सेल नेहमी युनिसेल्युलर असतात. ठीक आहे, हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम नेहमी युनिसेल्युलर असतात. आणखी एक फीचर आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं, ते म्हणजे ह्या ऑर्गॅनिझम मध्ये जे सेल आहे ह्याच्यामध्ये जे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत हे आढळत नाहीत, हे भेटत नाही. कुठलंच मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर कुठलाच ऑर्गेनली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसते. मग आणखी जे न्यूक्लियस असतो ह्या न्यूक्लियसला सुद्धा न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. ठीक आहे, न्यूक्लियसला सुद्धा न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. मग हा डीएनए असतो कुठं? तुम्हाला प्रश्न पडेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही तर मग डीएनए सेलमध्ये कुठं कुठं असतो? तर डीएनए जो आहे हा गुंडाळला गेलेला असतो, याचा बंडल तयार झालेला असते. कुठं? तर एक रिजन असते सेलमध्ये, कुठल्या तरी एका रिजन मध्ये तो गुंडाळला गेलेला असेल, त्या रिजनला आपण म्हणतो असतो, हे इरेज करतो, त्या रिजनला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिओइड. ठीक आहे, न्यूक्लिओइड हा रिजन असते. लक्षात ठेवा, न्यूक्लिओइड प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठल्या रिजन मध्ये प्रोकॅरियोटिक सेलच्या कुठल्या रिजन मध्ये डीएनए हा प्रेझेंट असतो, त्याचं नाव आहे न्यूक्लिओइड. ठीक आहे, नंतर आहे बघा कॅप्सूल. कॅप्सूल हा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा प्रोकॅरियोटिक सेलचा एक भाग आहे. कॅप्सूल असते कुठं? नावावरूनच समजते. आपण विविध गोळ्या घेतो त्याच्यामध्ये काही कॅप्सूल असतं. त्याला कॅप्सूल का म्हणतात? कारण की त्याची जे आउटर कवरिंग आहे ते आउटर कवरिंग हे खूप हार्ड असते आणि ह्या आउटर कवरिंगच्या प्रोटेक्शन मध्ये आतमध्ये औषध भरलेली असते. सेम स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असते. याची जी कवरिंग आहे हे खूप स्ट्रॉंग राहते. हा एका कॅप्सूल सारख्या कवरिंग मध्ये बंद असतो
म्हणून याच्या आउटर लेअरला कॅप्सूल म्हणतात. ही लेअर कशापासून बनलेली असते? कार्बोहायड्रेट्स पासून बनलेली असते. ठीक आहे. आणि सेल वॉलच्या बाहेर प्रेझेंट असते. सर्वात बाहेर काय राहणार आहे? कॅप्सूल. त्याच्या आतमध्ये मग काय राहणार आहे? सेल वॉल. कॅप्सूलच्या आतमध्ये सेल वॉल. सेल वॉल ही याच्यामध्ये प्रेझेंट असते. ही सुद्धा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून बनलेली असते. हे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जेव्हा एकत्र येतात सेल वॉल बनवण्यासाठी, तर कुठले कंपाऊंड तयार करतात? तर हे पेप्टिडोग्लायकन कंपाऊंड तयार करतात. इरेज करतो. पेप्टिडोग्लायकन कंपाऊंड हे तयार करतात. लक्षात ठेवा, पेप्टिडोग्लायकन कंपाऊंड. ठीक आहे. ह्याच्यापासून काय बनलेली असते? सेल वॉल. पेप्टिडोग्लायकन मध्ये नावातच आहे. पेप्टिडो म्हणजे पेप्टाइड म्हणजे प्रोटीन्स आणि ग्लायकन्स कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये सर्वात आधी बघितलं आपण युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, कुठल्याच न्यूक्लियर बाउंडेड स्ट्रक्चर्स नाहीत. सर्वात बाहेर असते कॅप्सूल, त्याच्या आतमध्ये असते सेल वॉल, सेल वॉलच्या आतमध्ये असते सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. सेल मेम्ब्रेन ही सेल वॉलच्या आतमध्ये प्रेझेंट असते. सेल मेम्ब्रेनचं काम काय आहे? सेल मेम्ब्रेनचं काम आहे की कुठलाही पार्टिकल मटेरियल, ठीक आहे, हा सेलच्या बाहेर किंवा आतमध्ये जर जाऊ द्यायचा असेल किंवा येऊ द्यायचा असेल तर ही सेल वॉल त्याला परमिट करते किंवा रिस्ट्रिक्ट करते. एक तर येऊ देते किंवा येऊ देत सुद्धा नाही. हे काम कोणाचं असते? ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे काम असते सेल वॉलचं. सेल वॉल या कामात असते. ठीक आहे. सेल मेम्ब्रेनचं काम मॉलिक्युल्सला किंवा मटेरियलला येऊ देणे किंवा येऊ न देणे, सेम बाहेर जाताना बाहेर जाऊ देणे किंवा जाऊ न देणे. नंतर ऑर्गेनेली आहे. ऑर्गेनेल नंतरचं स्ट्रक्चर आपण आढळते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, ते आहे म्हणजे रायबोझोम. रायबोझोम हे प्रोटीन बनवण्यासाठीचं सर्वात मुख्य स्ट्रक्चर जे सेलमध्ये लागते ते आहेत रायबोझोम. रायबोझोम्स हे प्रोटीन बनवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. तर रायबोझोम्स हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळतात. ठीक आहे. लक्षात ठेवा काय काय सांगितलं. युनिसेल्युलर असतात प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. न्यूक्लियर बाउंडेड स्ट्रक्चर्स ह्याच्यामध्ये नसतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन नसते न्यूक्लियसला. डीएनए कुठं असते प्रेझेंट? न्यूक्लियोटाइड हा एक रिजन असतो. ठीक आहे. नंतर सर्वात बाहेरची लेअर कॅप्सूल, त्याच्या आतमध्ये सेल वॉल, सेल वॉलच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. इथपर्यंत लेअर समजल्या. आता आलो आपण सेलच्या आतमध्ये. सेलच्या आतमध्ये तर डीएनएचं तर इथं जाणूनच घेतलं तर असतो. तर बाकीच्या गोष्टी बघू. बाकीच्या गोष्टीमध्ये सर्वात पहिले आलं रायबोझोम. रायबोझोम हा प्रेझेंट असते. आता बोलू पुढे. नंतर बघा पुढचं स्ट्रक्चर आहे फिम्ब्रिया. ठीक आहे. फिम्ब्रिया हे थिन हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि हे सेल्युलर अटॅचमेंटसाठी कामात येतात. बघा हा बॅक्टेरियाची डायग्राम. ह्याच्यामध्ये हे जे येलो कलरची जी बाहेर निघालेली आहेत याला पिलाय म्हणतात. सोबतच फिम्ब्रिया सुद्धा असेच असतात. हेअर लाईक स्ट्रक्चर्स असे प्रेझेंट असतात. हे सेलला हे जे बॅक्टेरिया आहे हा जेव्हा कुठल्या तरी होस्ट सेलला अटॅच होतो तर ह्याच्यावर अटॅचमेंटसाठी कामात येतात हे फिम्ब्रिया. ठीक आहे. नंतर आहे पिलाय. पिलाय हे जे स्ट्रक्चर आहे रॉड शेप स्ट्रक्चर असते. हे बघा हे पिवळ्या कलरमध्ये पिलाय. आणि पिलायचं अटॅचमेंटसाठी तर काम असतेच. फिम्ब्रियाचं सुद्धा अटॅचमेंटसाठी काम आहे. पिलायचं सुद्धा अटॅचमेंटसाठी काम आहे. पण पिलायचं अजून एक वर्क आहे. पिलायचं दुसरं महत्वाचं सर्वात महत्वाचं वर्क म्हणजे डीएनए ट्रान्सफर. अटॅचमेंट आहेच पण डीएनए ट्रान्सफर कसा? हे जेव्हा सेल आहे होस्ट सेलमध्ये जेव्हा बॅक्टेरियाचा डीएनए ट्रान्सफर होतो. बॅक्टेरिया डीएनए का ट्रान्सफर करते होस्ट सेलमध्ये तुम्हाला माहितच आहे. माहित नसेल तर लक्षात ठेवा, बॅक्टेरिया हा होस्ट सेलमध्ये त्याचा डीएनए
हा इन्सर्ट करतो कशासाठी? फक्त रेप्लिकेशन. म्हणजे डीएनए जेव्हा होस्ट सेलमध्ये जाते, एका डीएनएचे 10-15 असे कॉपीज बनतात. ठीक आहे, अशा कॉपीज बनतात आणि ह्या कॉपीज ज्या आहेत ह्या त्याच्या सराउंडिंगला जे मटेरियल युजफुल आहे त्या जमा करते. म्हणजेच एक प्रकारे ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्या सेलमध्ये होते. ह्या सेलचे 10 सेल किंवा 10-15 सेल कितीतरी असे बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन होस्ट सेलमध्ये होत असते आणि हे होस्ट सेलमधून मग बाहेर पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये जात असतात. ह्याची लाईफ सायकल असते. तर म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे पिलाय. पिलायमधून डीएनए ट्रान्सफर होते. तर एक्झामसाठी लक्षात ठेवा, डीएनए ट्रान्सफर कशातून होते? पिलायमधून. नंतर आहे फ्लॅजेला. फ्लॅजेला हा पार्ट आहे बघा, ही जी लांब आहे ही फ्लॅजेला आहे. फ्लॅजेला ही लांब का बरं आहे ह्याचं कारण ह्याच्या फंक्शन मधून समजते. टेल लाईक स्ट्रक्चर आहे आणि कशासाठी कामात येते? मुवमेंटसाठी. एवढी लांब ह्याच्यासाठी आहे कारण की ही मुवमेंटसाठी कामात येते. ह्याच्या मुवमेंट थ्रूच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मूव्ह करते. नंतर दिलेले आहेत एक्झाम्पल्स प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे. बॅक्टेरिया आणि आर्किया हे दोन जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बॅक्टेरिया आणि आर्किया. बघा परत एकदा पुन्हा रिवाइज करू आपण प्रोकॅरियोटिक सेलचे पॉइंट्स. सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं होतं? सर्वात आधी पहिला पॉईंट सांगितला होता प्रोकॅरियोटिक सेलचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. नंतर सांगितलं ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते आणि ह्यांचा जो डीएनए आहे हा न्यूक्लिओइड रिजन जो आहे तिथं प्रेझेंट असते. ठीक आहे, नंतर सांगितलं होतं सर्वात बाहेरची लेयर कोणती? कॅप्सूल. सर्वात बाहेरची कॅप्सूल. कॅप्सूलच्या आतमध्ये काय? सेल वॉल. काय आहे? सेल वॉल. सेल वॉलच्या आतमध्ये काय? सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये काय? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम बघा काय आहे? सायटोप्लाझम हे फ्लुइड आहे, जे विस्कस फ्लुइड आहे, हे सेल वॉलच्या म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, ह्या फ्लुइड मध्येच हे डीएनए वगैरे सर्व गोष्टी रायबोझोम्स येथे असतात. हे झालं प्रोकॅरियोटिक सेल बद्दल. समजलं सर्वांना? लक्षात ठेवायचं जे पॉईंट सांगितले ते एक्झाम साठी महत्वाचे आहे. आता बघूया युकॅरियोटिक सेल. जसं प्रोकॅरियोटिक सेल होता सेम आहे, काहीच कठीण नाही आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये ऑपोजिट आहे थोडं. युकॅरियोटिक सेल मध्ये बघा इव्होल्युशन झालेलं आहे, इव्होल्युशनने बनले आहे. आता इव्होल्युशन नुसार न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आलेली आहे. हे बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला बारीक दिसेल हे स्ट्रक्चर. हे न्यूक्लियस जो आहे हा निळ्या कलर मध्ये, हे जे व्हाईट आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, इरेज करतो, नीट बघा. ही जी व्हाईट आहे ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. डीएनए जो आहे हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन. क्रोमॅटिन म्हणजे दुसरं काहीच नाही, हा जो डीएनए आहे हा असा एका स्ट्रेट चेन असते डीएनएची. ठीक आहे, एक फायबर असते एक प्रकारे लांब सुटलेला, ह्याच्यामध्ये कॉइलिंग झालेली नसते. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कॉइलिंग झालेली नसते त्यावेळेस ह्याला म्हणतात क्रोमॅटिन. ठीक आहे, ह्याची डीएनएची एकदा जर कॉइलिंग झाली, कॉइलिंग कधी होत असते? सेल डिव्हिजनच्या वेळेस. ठीक आहे, कॉइलिंग झाली की मग हे क्रोमोझोम बनतात. ठीक आहे, तेव्हा क्रोमॅटिन हा क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट होते. क्रोमॅटिन दुसरं काहीच नाही, हे असं समजा ही जी दोरी आहे, हे दोरी गुंतलेली दोरी, डीएनए असा गुंतलेला असतो, त्याला क्रोमॅटिन म्हणतात. दुसरं काहीच नाही, फक्त नावाचा फरक आहे. नंतर आहे दुसरी गोष्ट न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस हा असा रिजन असतो न्यूक्लियस मधला जिथं रायबोझोमल आरएनए तयार होत असते. ठीक आहे, रायबोझोमल आरएनए. नंतर महत्वाचं स्ट्रक्चर आहे सेल मेम्ब्रेन. जशी प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल मेम्ब्रेन असते, युकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन असते. ठीक आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये
सेल वॉल सुद्धा असते, पण ते प्लांट सेलमध्ये असते. ठीक आहे, लक्षात ठेवजा. प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. ॲनिमल सेलमध्ये नसते, प्लांट सेलमध्येच असते. हायलाइट करून ठेवतो, ॲनिमल सेलमध्ये नसते, प्लांट सेलमध्ये असते. लक्षात ठेवायचं. सेल मेम्ब्रेन हे दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट असते, सेल वॉलच्या आतमध्ये. सेल वॉलच्या आतमध्ये लेअर सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. सेल मेम्ब्रेन हे कशापासून बनलेली असते? हे फॉस्फोलिपिड बायलेअर. फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजे फॉस्फेट आणि लिपिड. ठीक आहे, फॉस्फेट आणि लिपिड ह्याची लेअर असते. पण ह्या दोन असतात, एकच नसते, दोन असतात, म्हणून याला बायलेअर म्हणतात. ठीक आहे, ह्याचं स्ट्रक्चर मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. नंतरची गोष्ट जी प्रेझेंट असते युकॅरियोटिक सेलमध्ये ते आहेत रायबोझोम्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. तुम्हाला सांगितलं तिथंच रायबोझोम्स हे प्रोटीन सिंथेसिससाठी महत्वाचे ऑर्गेनेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा, दुसरी गोष्ट असते सायटोस्केलेटन. युकॅरियोटिक सेल हे प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा खूप मोठा असते साईजने. तर युकॅरियोटिक सेलसाठी ह्याचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी काहीतरी पाहिजे. स्ट्रक्चर मेंटेन कशाने होते? युकॅरियोटिक सेलमध्ये काही मायक्रोट्युब्युल्स असतात सेलच्या आतमध्ये मायक्रोट्युब्युल्स कशापासून बनलेले असतात? ह्या ॲक्टिन पासून बनलेले असतात. हे छोटे बारीक असे फिलामेंट्स असतात. ठीक आहे, हे किंवा काही इंटरमिजिएट फिलामेंट सुद्धा असतात. हे स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करतात सेलला. काय प्रोव्हाइड करतात सेलला? स्ट्रक्चरल सपोर्ट. सायटोस्केलेटन कशासाठी महत्वाचं असते? नावातच आहे स्केलेटन. स्केलेटन म्हणजे ढाचा. सायटो म्हणजे सेलचा ढाचा. सेलचा ढाचा कशामुळे? स्ट्रक्चरल सपोर्टसाठी. ठीक आहे, कशापासून बनले असतात? ॲक्टिन या घटकापासून बनलेले असतात. नंतर बघा, सेल वॉल तुम्हाला सांगितलं, सेल वॉल हे प्लांट सेलमध्येच प्रेझेंट असते, ॲनिमल सेलमध्ये नसते. ठीक आहे, सेल वॉल कशासाठी असते? ॲडिशनल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी. सायटोस्केलेटन तर आहे, पण सायटोस्केलेटन हे रिजिडनेस नाही आणत. हे थोड्याशा प्रमाणात इलॅस्टिसिटी हे सेलमध्ये तर राहतेच. ठीक आहे, इलॅस्टिसिटी थोड्या प्रमाणात सेलमध्ये राहते. पण सेल वॉल असली तर सेल एक प्रकारे रिजिड होऊन जाते, जसं प्लांट सेल असतं. प्लांट सेलला आपण जास्त मुवमेंट प्लांटची होत नाही, कारण की सेल वॉल प्रेझेंट आहे. स्ट्रक्चरल सपोर्टसाठी सस्ते सेल वॉल सुद्धा शेप मेंटेन करण्यासाठी. नंतर बघा, सेल ऑर्गेनेलीज हा असा मुख्य घटक आहे जो प्रोकॅरियोटिक सेलला आणि युकॅरियोटिक सेलमध्ये फरक आणतो. याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे? सेल ऑर्गेनेलीज. सेल ऑर्गेनेलीज म्हणजे नेमकं, सेल ऑर्गेनेलीजचा फरक म्हणजे नेमका काय? बघा, सेल ऑर्गेनेली म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये काही मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. यांना मेम्ब्रेन असते. कुठली मेम्ब्रेन? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ह्या ऑर्गेनेलीजला. आणि हे जे ऑर्गेनेलीज आहेत हे विविध फंक्शन्ससाठी गरजेचे असतात आपल्या सेलमध्ये. ह्या सेलमध्ये विविध फंक्शन्स परफॉर्म करतात, म्हणून याला सेलचे ऑर्गेनेलीज म्हणतात. जसे बॉडीचे ऑर्गन आहेत, हे ऑर्गन विविध काम बॉडीमध्ये फंक्शन करत असतात, हे महत्वाचे असतात बॉडीच्या फंक्शनिंगसाठी. तसंच सेम सेलमध्ये काही अशा गोष्टी आहेत, स्ट्रक्चर्स आहेत जे अत्यंत आवश्यक असतात, म्हणून त्याला नाव दिलं आपण सेल ऑर्गेनेलीज. ठीक आहे, हे बघा, मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये म्हटलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. हे आहे लेअर, ही आहे वरची लेअर, ही आहे खालची. ह्या दोन लेअर आहेत कशाच्या? फॉस्फोलिपिड. हे जे आहे लिपिड आणि फॉस्फोलिपिडची लेअर आहे. ह्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल, जेव्हा मी तुम्हाला युकॅरियोटिक सेल बद्दल पूर्ण माहिती देईल, पूर्ण युकॅरियोटिक सेल समजून सांगेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्लाझ्मा मेम्ब्रेनचं सुद्धा डिटेलमध्ये स्ट्रक्चर समजून सांगेल. ठीक आहे, सध्या एवढं लक्षात ठेवा, ही बायलेअर असते, फॉस्फोलिपिड पासून बनलेली असते. पुढचा महत्वाचा पार्ट आहे सायटोप्लाझम.
सायटोप्लाझम हा सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि न्यूक्लिअर एन्व्हलपच्या बाहेरचा जेवढाही सेलचा हा पोर्शन आहे याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. या सायटोप्लाझम मध्येच बाकीचे जे सेल ऑर्गॅनेलिज आहेत हे प्रेझेंट असतात. या पोर्शनला सायटोप्लाझम म्हणायचं. सायटोप्लाझम मध्ये जो फ्लुइड भरलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा तरंगत आहेत तो आहे सायटोसॉल. हे सायटोसॉल म्हणजे हा विस्कस सबस्टन्स आहे, सायटोप्लाझम मध्ये भरलेला आहे, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेलिज असतात. ठीक आहे. पुढचा आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गॅनेलिज आहे, हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो आणि मायटोकॉन्ड्रियाचा वापर आपण सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी करत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं एनर्जी प्रोडक्शनसाठी करत असल्यामुळे आपण याला पॉवर हाऊस ऑफ सेल सुद्धा म्हणतो. कुठल्याही परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न विचारला पॉवर हाऊस ऑफ सेल काय सेल म्हणतात तर तो मायटोकॉन्ड्रिया आहे. नीट मध्ये एवढा सोपा प्रश्न विचारला जात नाही, पण इतर लोकांसाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियातून एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये प्राप्त केल्या जाते तर एटीपीच्या. एटीपीचं स्ट्रक्चर हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये समजून सांगणार आहोत. ठीक आहे. एटीपी काय असते हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. याच्यामध्ये फक्त फरक समजून घ्यायचा आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला. त्याच्यामुळे हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. नंतर बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. हे जे इथं तुम्हाला दिसत आहे, मी इरेज करतो एक मिनिट. हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे इथे न्यूक्लियसच्या बाहेर न्यूक्लियसला लागून त्याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. हे सेल ऑर्गॅनेली आहे, कशाच्या कामात येते लक्षात ठेवजा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन प्रकारचे असतात, त्याच्यामुळे हे दोन गोष्टी बनवतात. पहिला बनवते प्रोटीन सिंथेसिस आणि त्याच्या ट्रान्सपोर्टेशन साठी कामात येते, आणि दुसरा जो पार्ट आहे हा लिपिड आणि स्टेरॉइडच्या सिंथेसिस साठी आणि कार्बोहायड्रेट्सच्या सिंथेसिस साठी कामात येते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन पार्ट आहेत आणि ह्या दोन गोष्टी बनवते. नंतर आहे व्हॅक्युल्स आणि वेसिकल्स. व्हॅक्युल्स नावातच आहे दडलेलं काय आहे की हे जे काही असे बबल्स असतात ज्याच्यामध्ये कॅव्हिटी असते, ज्याच्यामध्ये काही भरलेलं नसते, त्याच्यामध्ये एअर असू शकते किंवा फक्त वॉटर असू शकते. एअर असू शकते व्हॅक्युल्स. हे व्हॅक्युल्स स्टोरेजसाठी आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी गरजेचे असतात. नंतर आहे वेसिकल्स. वेसिकल्स सुद्धा याच्यामध्ये स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनचा यूज होते. आणखी काही असे कॉमन सेल ऑर्गॅनेलिज आढळत असतात, परंतु ते प्रत्येक युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतीलच असं नाही. असे काही सेल ऑर्गॅनेलिज आहेत, जसे की पहिली सेल ऑर्गॅनेली आहे गॉल्गी ॲपॅरेटस. हे इथं दिसत आहे गॉल्गी ॲपॅरेटस. नंतर आहे क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट मुळेच आपल्या सेलला कलर असतो. ठीक आहे. नंतर आहे क्रोमोप्लास्ट. नंतर आहे लायझोझोम्स. लायझोझोम्सचा सुद्धा यूज असा आहे की सेल डिग्रेडेशनसाठी किंवा अशा विविध गोष्टीसाठी लायझोझोम्सचा यूज होते. ठीक आहे, स्टोरेजसाठी. नंतर आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हे प्लांट सेलमध्ये असते. क्लोरोप्लास्टचा यूज करून आपण फोटोसिंथेसिस ही महत्वाची जी प्रोसेस आहे ही क्लोरोप्लास्ट मध्ये होत असते. याचा यूज करूनच ही फोटोसिंथेसिस शक्य होते. बघा आता एकदा आपण पुन्हा रिव्हिजन करूया कुठले कुठले फरक आहेत. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय आहे हे या टेबल मध्ये आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये या टेबल मध्ये आहे. ठीक आहे. बघा न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहे का तर नाही, ॲब्सेंट. युकॅरियोटिक सेल मध्ये आहे का प्रेझेंट. मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनेलिज हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहेत का नाही. युकॅरियोटिक सेल मध्ये आहेत का तर आहेत. सेल स्ट्रक्चर. सेलचं स्ट्रक्चर कसं आहे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये युनिसेल्युलर आहे, पण युकॅरियोटिक सेल मध्ये मोस्टली मल्टीसेल्युलर, समटाइम्स युनिसेल्युलर. लक्षात ठेवायचं दोन्ही प्रकारचे. नंतर आहे सेलची साईज. सेलची साईज प्रोकॅरियोटिक सेलची साईज 0 to 5 मायक्रोमीटर. ठीक आहे, एवढी डायमीटर. युकॅरियोटिक सेलची साईज असते 10 ते 100 मायक्रोमीटर. ठीक आहे, मायक्रोमीटर काय तर डायमीटर लक्षात ठेवा. नंतर आहे कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटी प्रोकॅरियोटिक सेलची कशी राहते
हे सिम्पलर सेल आहेत. नंतर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कसा आहे, हा मोर कॉम्प्लेक्स आहे. डीएनएचा फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये डीएनए प्रेझेंट राहते, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सर्क्युलर फॉर्म मध्ये असतो, युकॅरियोटिक सेल मध्ये लिनियर फॉर्म मध्ये असते. ठीक आहे, लिनियर फॉर्म मध्ये. काही एक्झाम्पल जे तुम्हाला सांगितले लक्षात ठेवायला, बॅक्टेरिया आणि आर्किया हे एक्झाम्पल्स आहेत प्रोकॅरियोटिक सेलचे. विविध ॲनिमल्स जे सध्या आपण डोळ्याने पाहतो, नंतर प्लांट्स, फंजाय, प्रोटिस्ट हे एक्झाम्पल्स आहेत युकॅरियोटिक सेलचे किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला मग. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा भावंडांसोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती सोप्या आणि सरळ भाषेत उपलब्ध होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.